आणि हे मैदानाच्या आतमध्ये पाठवू शकता. सलामीची जोडी उतरलेली आहे. एका बाजूने कुमार, एका बाजूने अतुल. स्पीडअप करायचं आहे सामन्याला, घाई करायची विनंती असेल. यानंतर वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए आणि साई आधार नागले असा मॅच होणार आहे. 2 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी संतोष वलवी हा सज्ज झालाय. स्ट्राईकवरती असेल कुमार. कुमारसाठी पहिला चेंडू डॉट चेंडू इथे टाकला गेलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे संतोष वलवी याने. सकाळच्या सत्रात गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. इथे पाहतो आपण चांगलं कनेक्शन झालंय आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुमारच्या बॅटमधून निघालेला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. बघा हा षटकार आलेला आहे. या षटकारात धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे. 6 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढे सरसावून आता फटका केला गेलाय. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. शतरक्षक आले तिकडे. फंबल झालंय आणि बघा 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. बघा जितू होते तिकडे. त्यानंतर थोडासा मिसफील्ड देखील पाहायला मिळाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ऑन साईडला आता हा फटका ते केला गेलाय. उत्तम दिंडा येतोय तिकडे. 1 हँडेड चेंडू त्याने फील्ड केलाय. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. भरपूर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेण्यासाठी युट्यूबवरती जॉईन झालेत. आमच्या मैदानावर देखील उपस्थित झालेले आहेत. इथे बघा चेंडूला हुक केलं यावेळेस. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल 6 धावांकरता. बिग शॉट इथे देताना दिसतोय अतुल सुरुंग याच्या बॅट मधून. षटकार. या दरम्यान आगमन झालेलं आहे सन्माननीय पहिलं षटक हे समाप्त झालेलं आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. धावसंख्या डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना
2 षटकाचा हा सामना आहे आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आता विकेश येतोय. विकेश आणि हा चेंडू आपण पाहतोय ब्लॅक होल मध्ये इथे टाकला गेला होता आणि आपण पाहतोय तिकडे यष्टिरक्षकाने काहीतरी चूक केली असे म्हणायला हरकत नाहीये. बघा नॉन स्ट्राईक एंडकडे जरी थ्रो झाला असता तरी विकेट मिळाली असती. स्ट्राईक एंडकडे जर डायरेक्ट हिट झाला असता तरी देखील विकेट मिळाली असती. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जर मिळाला असता तरी देखील विकेट मिळाली असती. मात्र विकेट किपर थोडासा मागे पडला होता आणि आता स्ट्राईक रोटेट झाली. एक धाव हे धावफलकावरती लागली गेली आणि अतुल याच्या बॅटमध्ये 2 षटकार आलेले आहेत आणि तो अतुल आता स्ट्राईक वरती आलाय. ऑन साईडला फटका देखील केला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. इथे आपण पाहतोय एक सिंगल धाव ही अंकित केली जाईल. या सिंगल धावेने धावसंख्या आता 23 या आकड्यावरती 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय कमबॅक करण्याचं काम आता विकेश खरपडे करताना दिसतोय. बघा संजय दिंडाची कुठलीच कमी जाणून दिलेली नाही आहे कुमार याने आजच्या दिवसामध्ये. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडूने उंची घेतलेली आहे आणि लांबी देखील घेतलेली आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता षटकार. थँक्यू. बघा विकेट ही फार महत्वाची असते. बघा कुमार धावचित झाला असता मात्र अतुल याची विकेट घेण्याच्या नादामध्ये दोन्ही विकेट मिळाल्या नाही आहेत आणि आता कुमार त्याचा फायदा उचलताना दिसतोय. कमबॅक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. धावसंख्या झालेली आहे 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉलमध्ये 8 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाज विकेशाने. संतोषाचं 21 धावांचं षटक आपण बघितलं. इथे आपण पाहतोय यष्टिरक्षक चुकी करताना दिसतोय. चेंडू सरळ डिक्लर मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. 22च्या सुरुवात एक धाव धावफलकावरती नोंदवली जाईल. धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे 30. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या झालेली आहे 30. या बॉलवरती ज्या धावा येतील त्या निर्णायक ठरतील दोन्ही संघासाठी. आणि इथे बघा खूप चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न. शतरक्षक येतोय तिकडे आणि खराब फिल्डिंग. चेंडू सरळ निघून गेलाय 4 धावांकरता. थँक्यू. चला कॅप्टन या. टॉस केला जाईल. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. चला आपण टॉस करतोय. छापा असा कॉल आहे आणि छापा इथे आलेला आहे. टॉस ब्राह्मणगाव संघाने जिंकलाय. जितेंद्र टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फिल्डिंग.
फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मागचं कारण? कमीत कमीत धावा रोखण्याचा प्रयत्न करू. ज्या प्रकारे तुमच्या संघाचा परफॉर्मन्स राहिलेला आहे या सीझनमध्ये काय म्हणशील? खूप चांगला आहे, पण कुठं कुठं थोडा गोंधळ होते. ज्या चुका झाल्यात त्या सुधारण्याचा प्रयत्न असेल या स्पर्धेमध्ये? हो नक्कीच. तीनपैकी कुठल्या ट्रॉफीवरती नाव करण्याचा प्रयत्न असेल? पहिल्या. चला शुभेच्छा असतील. एका बाजूने पण करण याला पाहतोय. करण देखील चांगला खेळाडू आहे. करण टॉस तुम्ही गमावलाय, तुम्हाला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मनाविरुद्ध लागलाय? म्हणजे टॉस जिंकला असता तुम्ही बॅटिंग केली असेल तर बॅटिंग करत असताना किती धाव बनवायचा प्रयत्न असेल? 30-40 तुमच्याकडून कितव्या क्रमांकाची ट्रॉफी फटकवण्याचा प्रयत्न आहे? असेल बघू पहिले. बघा करण लास्ट मात्र त्याने सांगितलं की एक ट्रॉफी फटकावण्याचा प्रयत्न आमचा देखील असणार आहे. चला जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. सामना देखील सुरू होतोय. टॉस ब्राह्मणगाव संघाने जिंकलेला आहे. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे सह्याधार नागले या संघाला. पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवलेले आहे. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न ती विकेश खरपडे करताना दिसतोय. आणि आपण पाहतोय पहिला बॉल षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला गेलाय. 6 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. पाहूया अतुल याने देखील आक्रमक रूप धारण केलं होतं पहिल्या इनिंगमध्ये. इथे आपण पाहतोय बॅटचं एज इथे लागलं होतं. नवनाथकडे संधी होती बघा. ज्या वेळेस झेल सुटलाय त्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये वादळ आलेला आहे. आणि इथे देखील झेल सुटलाय म्हणजे वादळा येण्यापूर्वीची जी शांतता पसरलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. वादलापूर्वीची जी शांतता असते ती फार घातक असते. पाहूया या संधीचं कुठपर्यंत सोनं करेल. इथे बघा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी इथे राहिलेली आहे. षटकार लागल्यानंतर 2 चेंडू हे डॉटच्या स्वरूपात आलेले आहेत. 35 धावांचं टार्गेट आहे. 35 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे आपण पाहतोय मिसटायमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे आणि मिसफील्ड झाली आहे. चौकार येतोय. याच दरम्यान आगमन झालेले आहे देवेश ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय उमेशजी मुकादम साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. देवेश ग्रुप पाये चे अध्यक्ष आहेत उमेशजी मुकादम आणि त्यांचं आता थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे बघा वेगवान चेंडू हाताला गेलाय. तेच तर्रार चेंडू होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल. बघा 7 चेंडूचा खेळ अद्याप बाकी राहिला आणि 7 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 25 धावा या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. आणि या शेवटच्या बॉलवरती क्लीन बोल्ड विकेश खरपडे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण पाहतोय देवेश ग्रुप पाये चे अध्यक्ष सन्माननीय उमेश दादा मुकादम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सुनीलजी गांजारी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच दिनेशजी धुमाल त्यांचं देखील आगमन झाले. तसेच विवेक दादांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
आपण पाहतोय प्रवीणजी गोवारी यांचं देखील आगमन झाले. महेश पवार यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 6 चेंडू आणि आता 25 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 25 धावा. धीरज येतोय. धीरज धिंडा. एका बाजूने पेंढरीपाड्याचा संघ आहे तर एका बाजूने ब्राह्मणगावचा संघ. इथे पहिल्या बॉलवरती हुक करण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली. मात्र चेंडू सरळ 6 धावांकरता ट्रॅव्हल होतोय. येतोय षटकार. थँक्यू. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. बाउन्सर करता हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच बघितलं जाईल बाउन्सर आहे की नाही हे बघितलं जाईल. बाउन्सर साठी चला पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. तर पंचांचा निर्णय आलेला आहे की 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सर आहे. नक्कीच आपण पाहतोय चेंडू जर सोडून दिला असता कदाचित डोक्याच्या वरनं चेंडू निघून गेला असता. मात्र बॅट अँड बॉल चांगलं कनेक्शन झालं आणि चेंडू 6 धावांकरता ट्रॅव्हल झाला. 5 बॉल आणि आता 19 धाब्यांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 19 धावा. इथे आपण पाहतोय धावची जी संधी इथे निर्माण झालेली आहे. संतोष वल्वी इथे बाद होताना दिसतोय. उत्तम धिंडा स्ट्राईक घेतो इकडे आणि आपण पाहतोय संतोष वल्वी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. थँक्यू. आता 4 चेंडू आणि 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 19 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आपण उत्तम याचा जर विचार केला तर उत्तम याने 10 चेंडूमध्ये 42 धावा बनवल्या होत्या स्टेशनच्या मैदानावरती. तेच कारण उत्तम याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि स्वतःवरती विश्वास दाखवतोय आणि तो आता स्ट्राईकवरती गेलेला आहे. लेफ्ट आर्म बॉलर आहे. लेफ्टी बॅटर आहे. हे कॉन्टेस्ट खूप चांगलं रंगणार आहे या दोन खेळाडूंमध्ये. चार बॉल 19 धावींची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय बॅटचं एज लागलंय आणि आता मॅच कठीण झालाय. ओमसागर ब्राह्मणगाव या संघासाठी उत्तम धिंडा याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. Exclusive remix. Vishal. थँक्यू. डीजे आता 3 बॉल बाकी राहिलेत आणि या 3 बॉलमध्ये 19 धावींची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 19 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आता समीकरण कठीण झालंय. भरपूर कठीण झालंय. उमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघासाठी
एका बाजूने आपण पाहतो या जगदंब स्पोर्ट्स पिंढरीवाडा हा संघ अगोदर बॅटिंग करत असताना तब्बल 34 धावा दाफलकावरती लावल्या. 35 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. धीरज इथे आपण पाहतोय एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का? वाईट बॉल आलेला आहे. बघा मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. बघा आता 3 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता असणार आहे. बघा 3 बॉलमध्ये 19 हव्या होत्या, आता 17 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 3 षटकार हे मारावे लागणार आहेत. आणि जितू कोते हा स्ट्राईक वरती आहे. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला गेलाय. बघा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू नक्कीच फुलटॉस चेंडू जर घेतला असता बॅटवरती तर नक्कीच 6 धावा या येऊ शकल्या असत्या. मात्र आपण पाहतो या स्वतःला ब्लॉक करून घेतलं यावेळेस जितू याने. इथे देखील आपण पाहतोय चांगला चेंडू. बघा संतोष वलवी आणि विकेश खरपडे बाद झाल्यानंतर पूर्णपणे बॅकफूट वरती जाताना दिसतोय आपल्याला ओमसागर ब्राह्मणगाव संघ. आपण पाहतोय एका बाजूने जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा, एका बाजूने ओमसागर ब्राह्मणगाव. पुन्हा एकदा पेंढरीपाडा संघाची चांगली कामगिरी इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे पराभूत केलंय ते म्हणजे ओमसागर ब्राह्मणगाव या संघाला. या सीझन मध्ये आपण पाहतोय दुसऱ्यांदा पराभूत केलेला आहे ते म्हणजे ओमसागर ब्राह्मणगाव या संघाला जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने. हार्ड लक ओमसागर ब्राह्मणगाव. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम.